नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संभाजी ठुबे. इयत्ता 8वी विषय सामान्य विज्ञान, घटक प्रकाशाचे परावर्तन याविषयी आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. या व्हिडिओच्या अभ्यासानं तुम्हाला खगोलशास्त्रीय संकल्पना कशा घडतात त्यांच्याविषयी जाणीव तुम्हाला होणार आहे. वस्तूंची प्रतिमा चकचकीत पृष्ठभागावर कशी निर्माण होते त्याविषयी माहिती मिळणार आहे. एखादी वस्तू आपल्याला का दिसते त्याविषयी आपल्याला माहिती होणार आहे. आपतन कोन, परावर्तन कोन याविषयी अधिक माहिती होऊन हे कोन कसे मोजले जातात याविषयी तुम्हाला अधिक माहिती होणार आहे. आपल्याला आपल्या शरीराला जे ज्ञान होतं ते आपले पंच ज्ञानेंद्रिय आहे याद्वारे आपल्याला ज्ञान होत असतं. यामध्ये नाक, त्वचा किंवा कान असेल आणि महत्त्वाचं म्हणजे आपली दृष्टी. या दृष्टीद्वारे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जवळजवळ 80% ज्ञान जे आहे ते होत असतं. आणि या दृष्टीमुळेच आपल्याला या सजीव सृष्टीचं सुंदर रूप जे आहे ते दिसत असतं. यामध्ये मग डोंगर असतील किंवा दऱ्या असतील, पक्षी असतील, उडणारे पक्षी असतील, त्या पक्ष्यांचे वेगळे रंग असतील, फुलं असतील आणि फुलांचे विविध रंग असतील, चंद्र असेल, रात्रीचे दिसणारे तारे असतील, हे सगळं जे रूप आहे विद्यार्थी मित्रांनो या दृष्टीद्वारेच आपल्याला होत असतं. पण एखादी बंद खोली असेल किंवा अंधारी रात्र असेल आणि घरामध्ये कुठूनही प्रकाश येत नसेल, अशा बंद खोलीमध्ये किंवा अंधाऱ्या खोलीमध्ये तुम्हाला एखादी वस्तू जर पाहायला सांगितली तर ती वस्तू तुम्हाला दिसते का? का वस्तू दिसत नाही? तर या अंधाऱ्या खोलीमध्ये जर एखादा आपण प्रकाशाचा स्रोत जो आहे तो आला आणि तो जो स्रोत आहे तर काय एखाद्या वस्तूवर पडला तर मात्र ती वस्तू आपल्याला दिसते. आणि यावरून आपल्याला लक्षात येईल की प्रकाश आणि दृष्टी या दोन्हींच्या मध्ये काहीतरी संबंध असला पाहिजे. मग आपल्याला प्रश्न पडतो, आपल्याला वस्तू का दिसतात? तर ही दिसण्याची प्रक्रिया जी आहे ती कशी होते ती आपण समजावून घेऊ. प्रकाशाचे स्रोत जे आहेत या स्रोतापासून आलेला प्रकाश किरण त्या वस्तूवर पडतो आणि वस्तूवर पडल्यानंतर तो जो प्रकाश किरण आहे तो आपली दिशा बदलतो आणि हा दिशा बदललेला प्रकाश किरण आपल्या डोळ्यात जातो. तेव्हा ती जी वस्तू आहे त्या वस्तूची संवेदना आपल्याला होते आणि मग ती वस्तू दिसते. प्रकाशाच्या परावर्तनाची व्याख्या जर आपण पाहिली तर एखाद्या पृष्ठभागावर प्रकाश किरणे पडली तर त्यांची दिशा बदलते व ते परत फिरतात. यालाच प्रकाशाचे परावर्तन म्हणतात. तुम्ही छोटासा प्रयोग तुमच्या घरामध्ये सुद्धा तुम्ही करून पाहू शकता. एखादा आरसा घ्या आणि सूर्यप्रकाश जो आहे तो आरशावर घ्या आणि या सूर्यप्रकाशाद्वारे वळालेली जी प्रकाश किरणं आहेत ती तुम्ही एखाद्या भिंतीवर वगैरे आरशाद्वारे तुम्ही घेऊ शकता आणि त्याद्वारे तुमच्या लक्षात येईल की प्रकाश किरणं जी आहेत या आरशावर पडल्यानंतर आपली दिशा बदलतात. प्रकाशाचे परावर्तन अभ्यासताना काही महत्त्वाच्या संज्ञा ज्या आहेत या आपण पाहिल्या पाहिजेत. त्यातली महत्त्वाची पहिली संज्ञा आहे आपाती किरण. जे प्रकाश किरण कोणत्याही पृष्ठभागावर पडतात त्यांना आपाती किरण म्हणतात, त्यांना इन्सिडंट रे म्हणतात. त्यानंतर पुढची संज्ञा आहे अपतन बिंदू. प्रकाश किरण पृष्ठभागावर ज्या बिंदूवर पडतात त्या बिंदूला म्हणायचं आपतन बिंदू, त्याला म्हणायचं इन्सिडंट पॉईंट. त्यानंतर पुढचं संज्ञा आहे परावर्तित किरण. पृष्ठभागावरून परत फिरणाऱ्या किरणांना परावर्तित किरण म्हणतात, रिफ्लेक्टेड रे म्हणतात. त्यानंतर अत्यंत महत्त्वाची पुढची संज्ञा आहे ती म्हणजे आहे स्तंभिका. आपतन बिंदूतून पृष्ठभागाला लंब काढलेल्या रेषेला स्तंभिका म्हणतात. लंब हा शब्द या ठिकाणी महत्त्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो. ही जी काढलेली रेषा आहे ती आपतन बिंदूतून जाते आणि या पृष्ठभागाला लंब असते. लंब असते म्हणजे ती रेषा आणि पृष्ठभाग यांच्यामध्ये 90 अंशाचा कोन असतो. त्यानंतर पुढची महत्त्वाची आणखी एक संज्ञा आहे ती म्हणजे आपतन कोन. आपाती किरणाने स्तंभिकेशी केलेल्या कोनाला आपतन कोन म्हणतात, इन्सिडंट अँगल म्हणतात. आणि मग हा जो इन्सिडंट अँगल आहे तो छोट्या लिपीतील आय अक्षरानं हा दर्शवला जातो. त्यानंतर पुढची संज्ञा आहे परावर्तन कोन. परावर्तित किरणाने स्तंभिकेशी केलेल्या कोनाला परावर्तन कोन म्हणतात, रिफ्लेक्टिंग अँगल म्हणतात. आणि हा जो अँगल आहे, हा जो कोन आहे छोट्या लिपीतील आर अक्षरानं हा दर्शवला जातो. प्रकाशाचे परावर्तन ज्यावेळेस विद्यार्थी मित्रांनो होतो हे काही ठराविक नियमांना घालून होत असतं. काही ठराविक नियमांमधूनच या प्रकाशाचं परावर्तन होत असतं. मग हे कोणते नियम आहेत? तर महत्त्वाचे 3 नियम आपण अभ्यासणार आहोत.
यातला पहिला नियम आहे, आपतन कोन व परावर्तन कोन समान मापाचे असतात. आता पहा बरं या आकृतीमध्ये आपतन कोन या ठिकाणी डाव्या बाजूला आपल्याला दिसतोय, आ या अक्षराने दाखवलेला आहे आणि परावर्तित कोन छोट्या लिपीतील आर अक्षराने दाखवलेला आहे. तर हे दोन्ही कोन जे आहे ते समान मापाचे असतात. त्यानंतर दुसरा नियम आहे, आपाती किरण, परावर्तित किरण आणि स्तंभिका एकाच प्रतलात असतात. पहा बरं या आकृतीमध्ये आपाती किरण, बाहेर गेलेला हा परावर्तित किरण आणि मध्ये असणारी स्तंभिका कशी दिसते आपल्याला, एकाच प्रतलात दिसते. महत्त्वाचा तिसरा आणखी एक नियम आहे, त्यामध्ये आपाती किरण आणि परावर्तित किरण स्तंभिकेच्या विरुद्ध अंगास असतात, विरुद्ध बाजूस असतात. आकृतीमध्ये पहा आपाती किरण आणि परावर्तित किरण आपल्याला या स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूला दिसून येत आहेत. तर प्रकाशाचं परावर्तन जे आहे ते दोन प्रकारे होतं. त्यातला पहिला जो प्रकार आहे तो आहे प्रकाशाचे नियमित परावर्तन. सपाट व गुळगुळीत पृष्ठभागावरून होणाऱ्या प्रकाशाच्या परावर्तनास नियमित परावर्तन म्हणतात. त्याला रेग्युलर रिफ्लॅक्शन म्हणतात. खालचा जो पृष्ठभाग आहे, सपाट पृष्ठभाग आहे, गुळगुळीत पृष्ठभाग आहे आणि त्याच्यावर पडलेले जे प्रकाश किरण आहेत हे एकमेकांना समांतर असणारे आपाती किरण आहेत. हे परावर्तनात आपाती किरण कसे गेलेत पहा बरं, ते एकमेकांना समांतरच गेलेले आहेत. प्रकाशाचे अनियमित परावर्तन, यामध्ये आपाती किरण जे आहे ते एकमेकांना समांतरच आलेले आहेत. पण खालचा जो पृष्ठभाग आहे तो पृष्ठभाग आपल्याला कसा दिसतोय, म्हणजे खडबडीत दिसतोय. पृष्ठभाग खडबडीत असल्यामुळं हे जे आपाती किरण आहेत ते काय करतील, आपाती कोन त्यांचे वेगवेगळे निर्माण करतील आणि परावर्तित कोन जर का वेगवेगळे असतील तर ते परावर्तित किरण जे आहेत ते वेगवेगळ्या दिशेनं विखुरलेले आपल्याला दिसून येतील. या आकृतीमध्ये आपल्याला लक्षात येईल की डाव्या बाजूला आपल्याला नियमित परावर्तन दिसतंय. येणारे आपाती किरण समांतर आहेत आणि परावर्तित किरणसुद्धा एकमेकांना समांतरच आपल्याला जाताना दिसतात. परंतु अनियमित परावर्तनामध्ये आपाती किरण समांतर आहेत परंतु परावर्तित किरण जे आहेत वेगवेगळ्या दिशेंना विखुरलेले दिसून येतात. प्रकाशाच्या परावर्तनाचा अभ्यास विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण केलेला आहे. यामध्ये महत्त्वाचं म्हणजे आपल्याला वस्तू का दिसते त्या संदर्भातल्या महत्त्वाच्या प्रकाशाच्या परावर्तनाच्या ज्या संज्ञा आहेत त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे जे प्रकाशाचे परावर्तनाचे प्रकार आहेत ते आपण अभ्यासलेले आहे. या व्हिडिओच्या अभ्यासानंतर तुम्हाला एक लिंक मी या ठिकाणी देत आहे आणि या लिंकमध्ये दिलेली जी चाचणी आहे ती विद्यार्थी मित्रांनो ती चाचणी तुम्हाला सोडवायची आहे. या चाचणीमध्ये वेगळे प्रश्न आणि त्यांचे पर्याय दिलेले आहेत आणि या पर्यायाचं तुम्ही योग्य उत्तर दिलं की तुम्हाला गुण मिळणार आहेत आणि जर का चुकीचं उत्तर दिलं गेलं तर त्याच्या शेजारीच योग्य उत्तर कोणतं होतं ते तुम्हाला दर्शवलं जाणार आहे. सोडवाल ना मग ती चाचणी. बेस्ट ऑफ लक.